एक आमचे पार्टी बीजेपी सरकाराचे विरोधक आणि असे उलयन दाखयले की आम्ही मायनॉरिटीज एगेन्स्ट आसलेल्या भशेन आणि अशी मागणी केली की एक मायनॉरिटीज कमिशन जाय म्हणून. पहिले सुवातेर हांव सांगपाक सोदतां, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हे आमचे स्लोगन आसा. जेन्ना आमी सबका विश्वास म्हणटात आणि सबका विकास म्हणटात, आमकां सबंद विकास जाल्लो जाय, आमकां सगळ्यांचे कॉन्फिडन्स जिखून घेतले जाय, आमकां सगळ्यांचेर विश्वास आसा आणि विश्वास लोकांनी गोंयच्या लोकांनी आमचेर केल्लो आसा. म्हणून तुमकां सगळ्यांक खबर आसा, 3दा भाजप सरकार निवडून आयलो. 3दा येवप म्हळ्यार फकाणांनी. आणि हांव याद करतां 2012 सुद्धा फर्स्ट टाइम आमकां 21 सीट व्हडली मेजॉरिटी मेळ्ळी. स्वर्गीय आमचे बाब मनोहर पर्रीकर आसतना. कित्याक मेळ्ळी? मायनॉरिटी लोकांनी सुद्धा आमकां पूर्णपणे सपोर्ट केल्लो बाब मनोहर पर्रीकर आसतना. आणि तो सपोर्ट तेन्ना केल्लो तो मातशें थोडे कडेन कमी, थोडे कडेन मायज बरी जाला आसतलो, पूण विदाउट थोडे मायनॉरिटीचो सपोर्ट पावरा येवपाक शकना. आनी आमी 3दा पावरा आयले. आता हे इक्वेशन पळोवन थोड्या लोकांक डेफिनेटली पॉलिटिक्स करपाक जाय. आणि हांव ते पॉलिटिक्सूय समजता की अशे चित्र दाखयता की हांगा मायनॉरिटीचेर हो सरकार कितें तरी विरोध करता काय कितें अशें एक मनान एक भय निर्माण करता. पूण म्हाका दिसता लोक हेजेर बडी पडपाना. सगळ्यांक खबर आसा जे आमचे गोंयान शांतिकायेन इतली आमची कॉम्युनल हार्मनी आसा, शांतिकायेन आमी गोंयकार सदांच जियेल्ले आसा, ते खंयचे कम्युनिटीचे आसून. पूण ते रॅली जी हांगा पणजे जाली ती पळोवपाक गेल्यार एकूच कम्युनिटी नासली, दुसऱ्यांकूय इन्वॉल्व केले दुसरे कम्युनिटी आणि दुसरेच क्वार्टर्सान. हांव मुद्दाम सांगपाक सोदता जे चड करून हांव मायनॉरिटी मध्ये आणि मेजॉरिटी मायनॉरिटीज आमचे कॅथलीक आसा. हिंदू भाव कॅथलीक भाव मध्ये एक तरेन डिव्हिजन हाडपाची थोड्यांची प्रयत्न आसात. हांव मुद्दाम सांगता आमी स्कीम तरी लोकांक दिला त्या प्रमाणे भेदभाव ना करता. सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम आसून दी, लोकल गव्हर्नमेंट स्कीम आसून दी, सगळे लोकांक एक तरेन मदत जाल्ली आसा. केंद्राच्यो स्कीम आसून दी, केंद्रासून आसून दी, अख्खे भारता आसून दी आणि गोंयानूय आसून दी, स्किमीचो बेनिफिट दिता तेन्ना कोण खंयचे कम्युनिटीचो, कोण खंयचे धर्माचो, कोण खंयचो जातीचो पातीचो केन्ना पडोवना. ह्यो स्कीम सगळे लोकांक लागू जाता. गोंयान आमी सदां मेंटेन केला. आमी एक सॅच्युरेशन पॉइंट कशे पावले आसा स्किमी प्रमाणे. आणि तेका लागून सेपरेट एक कमिशन जे मागणी केली वयता ती सेपरेट कमिशनाक गरजूच ना. आणि ते कित्याक ते हांव सांगता. Instead of go under saturation approach of the state government, many of the components have achieved mainstreaming and consistent efforts are being made to render full participation and benefits in the various relevant schemes for minority communities. आता हांव जर एक स्कीम वाचपाक गेलो जाल्यार बरोच वेळ लागतलो. तुका हांव तुमकां हेज्यो कॉपीज दितलो. कश्यो स्कीम ऑलरेडी लागू जाल्ले आसात. ते आमचे SD कॉर्पोरेशन आसून दी, आमचे OBC कॉर्पोरेशन आसून दी, आमचे सेंट्रल गव्हर्नमेंट तर्फे आसून दी, आमचे लोकल गव्हर्नमेंट तर्फे आसून दी. भेदभाव ना करता. धर्माचेर भेदभाव केन्ना जावंकूच ना गोंयान. आणि सगळे लोकांक हेजो बेनिफिट मेळ्ळो आसा. आता स्कीम ऑफ मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स covered under 15-point program exclusively meant for notified minorities. ह्यो ऑलमोस्ट 17 स्कीम आसा वेगळे वेगळे डिपार्टमेंटा अंडर ज्यो मायनॉरिटीज जे आमी म्हणटात तांकांय लागू जातात. सो जेन्ना एक सॅच्युरेशन पॉइंट येता, already schemes are being given. What is new that will result or what will be the resultant outcome? Minorities commission करपाक. It will be only duplication of work. हे मातशे थोडे लोकांनी समजुणी घेवपाक जाय. It is not that because कोणा बेनिफिट मेळटलो म्हणून कोण फाटी सरता अशें न्हू. बेनिफिट ऑलरेडी मेळटा. एक डिपार्टमेंट जेन्ना चालू आसा दुसरे डिपार्टमेंट वा दुसरे कमिशन करपाची गरजूच ना.
यांका ही आमकां सारखी समज येवपाक जाय